षटकार हॅट्रिक साठी तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. चौकार हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं तब्बल पारितोषिक आलंय. आणि त्यात नंतर आयवा कॅच साठी प्रेक्षक कमाल कॅच साठी 1,000 रुपयाचं बक्षीस आलंय. आणि मुख्य आयोजक आपण पाहिलं तर गणेश शेठ खडके यांच्या माध्यमातून 500 रुपये, आयवा कॅच साठी 1,500 रुपयाचं अगदी पारितोषिक असेल. सुवर्ण संधी झाली आहे प्रत्येक खेळाडूला, प्रेक्षकांना. तर समोरच्या दिशेने सरपंच साहेबांच्या जर कटआउटला बॅनरला जर बॉल हिट झाला षटकाराच्या स्वरूपामध्ये तर 1,000 रुपयाचं बक्षीस येईल. ते मात्र गणेश शेठ खडके यांच्या माध्यमातून बक्षिसांची खैरात अगदी लागली आहे. आपण मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ऑन झाली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 2 बॅक टू बॅक चौकाराला पहिला डॉट बॉल 8 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. चांगली बॅटिंग इथे मात्र वामन फलंदाजी करत असताना उंबरनेवाडी ब टीम अगदी पाहतोय. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच ई लॉट्स आपण पाहतोय खेळवत असताना एक्स्ट्राच्या 4 टीम्स खेळवल्या जातात आणि 5 बक्षीस आपण पाहतोय या मैदानामध्ये. चांगलं दमदार आयोजन. रामा 11 पोखरवाडी स्वर्गीय रणजित दादा मोरे क्रीडांगण बोरगाव खुर्द या मैदानामध्ये अगदी प्रकाश झोतातील ही मॅच दुसरा दिवस आपण पाहतोय. सुरेख बॉल इथे मात्र फुल टॉस बॉल, नो बॉल आलाय आणि या बॉल वरती अगदी बॉल निघून चाललाय सीमा पार. येते 4 धावांसाठी चौकार. वामन अगदी चौकाराची हॅट्रिक आपण पाहिली. 5,000 रुपयाचं बक्षीस या फलंदाजाला अगदी मात्र भेटेल. अगदी पाहिलं तर प्रितेश दादा मोरे यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग, चौकाराची हॅट्रिक आपली आपण पाहिली. नो बॉल आला, फ्री हिट आहे, सुवर्ण संधी फलंदाजाला या बॉल वरती मोठा फटका खेळण्याची मुभा आहे. काय घडेल, अगदी चुकीची गोलंदाजी पाहायला मिळते. यशवंतने पहिल्या मॅच मध्ये अगदी विकेट हॅट्रिक मिळवली होती, परंतु आता मात्र चुकीची गोलंदाजी पाहायला मिळते. कुठेतरी लेंथ लाईन भरकडली जाते. नेक्स्ट बॉल यशवंत गोलंदाजी करतोय. सुंदर बॉल लॉफ्ट केलाय, बॉल हवेमध्ये ट्रॅव्हल झालाय, संधी निर्माण झाली आहे, परंतु इथे मात्र फ्री हिट आहे आणि या बॉल वरती अगदी देखील धावा आले. त्या मात्र 2 रन्स येतात या बॉल वरती. अगदी फ्री हिट होतीये परंतु झेल पकडण्याचा प्रयत्न केला आणि 2 रन्स येतात. 2 रनच्या साने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 15 या अंकावरती. अगदी चांगले बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. वामनने आक्रमण चढवलंय, 3 चौकार आले, त्यानंतर दुहेरी धाव आणि 1 अतिरिक्त रन्स आपण पाहिले तर नो स्वरूपामध्ये. फलंदाज ऑन सेकंडला वामन लॉफ्ट केलाय, चांगला फटका सजवलाय, बॉल निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. येतोय चौकार, 4 धावा. यस डीजे संख्या जाऊन पोहोचले 19 या अंकावरती. अगदी पहिलं षटक प्रगती पथावरती, आक्रमण चढवलंय जरूर या फलंदाजाने. अगदी ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. पंचषटक संपल्याचा इशारा करता शेवटचा बॉल डॉट स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 19 या अंकावरती 0 विकेट लॉस ऑफ फलंदाजी करत असताना उंबरनेवाडी ब टीम आज उंबरनेवाडी 2 टीम या मैदानामध्ये अगदी दाखल झाल्या या आयोजनामध्ये खेळण्यासाठी, परंतु एक टीमला मात्र पराभव स्वीकारावा लागला आणि दुसरी टीम अगदी दुसऱ्या फेरीमध्ये अगदी लढत करत असताना आयोजक टीम आपण पाहतोय रामा 11 पोखरवाडी टॉस जिंकला, त्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारला. धावसंख्या 19 या अंकावरती. अगदी मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं. गोलंदाज यशवंत ह्या गोलंदाजावरती आक्रमण केलं. चौकार आपण पाहिले तर 4 चौकार आले आणि दुहेरी धाव आणि 1 अतिरिक्त रन्स असे आपण ऑन स्ट्राइक फलंदाज जनार्दन, गोलंदाज मार्क वरती गोलंदाज मधुकर. सांघिक दुसरा वैयक्तिक पहिला बॉल अगदी फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉल इथे मात्र सजवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे मात्र बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाहीये
आणि धावसंख्या स्थिरवली जाते. पहिला बॉल अगदी सुरुवात चांगली केली या बॉलर्सने, डॉट बॉलची सांगता आली आहे. डॉट बॉल नेक्स्ट बॉल आपण पाहतोय. मधुकर पारधी, चांगला बॉल गली रिजन मध्ये, धोक्याची घंटा होणार का? नाही, सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. अगदी बॅटची हलकीशी प्लेसमेंट पाहायला मिळाली. गली रिजन मध्ये एक सिंगल रन्स आली. चांगला सन्मान दिला बॉलला. सिंगल रनच्या स्वरूपामध्ये धावसंख्या अगदी जाऊन पोहोचले ती मात्र 20 या अंकावरती. दुसरं षटक प्रगती पथावरती. रामा 11 पोखरवाडी टीम समोर धावा जमवायला लागतील. चांगली बॅटिंग लाईनअप देखील आहे रामा 11 पोखरवाडी टीमचा. यशवंत हाच देखील ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्याला त्या माध्यमातून पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल मधुकर पारधी, अगदी पाहिलं तर उजव्या स्टीच्या बाहेर बॉल निघून चाललाय. अगदी अतिरिक्त रन्स येते या बॉलवरती. वाईट स्वरूपामध्ये एक्स्ट्राची धाव, 21 धावा धाव फळकावरती. वामन आणि जनार्दन ही जोडी मैदानामध्ये आपण पाहिलं तर सलामीला जोडी गेलेली मैदानामध्ये अजून देखील फलंदाजी करते. सुरेख अगदी गोलंदाजी अचूक टप्प्यावरती. इथे मात्र बॉल पडल्यानंतर अगदी पाहिलं तर डॉट स्वरूपामध्ये दाखल झालाय. बॉल फलंदाजाला जकडून ठेवलं. इथे मात्र मोठे फटक्यांपासून वंचित केलंय. अगदी पाहिलं तर लॉंग ऑन दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे मात्र बीट झालाय. धावसंख्या स्थिरावली जाते 21 या अंकावरती. चांगली गोलंदाजी, चांगला अनुभव, पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत आपण पाहिलं तर 2 रन जरूर घेतल्या. 3री रनचा प्रयत्न आणि या बॉलवरती अगदी 3 धावा जमवण्याचं काम. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉम्बिनेशन आणि धावसंख्या 24 या अंकावरती. कालच्या दिवसामध्ये विचार केला तर अगदी हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळाले. मोठा लॉट्स होता आणि शेवटची लढत आपण पाहायला मिळाली तर नानिवली यांच्या विपक्षामध्ये मोठे भिंगार, अगदी 1 बॉल मध्ये 5 धावा अशी मॅच आपल्याला पाहायला मिळाली. परंतु तिथे मात्र अगदी नानिवली टीमने विजय मिळवला. इथे मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण, पायाने अडवण्याचा प्रयत्न केला होता. बॉल निघून चाललाय सीमा पार. 4 धावांसाठी येतोय. टांगा पलटी, घोडा फर्रार, चौकार, डीजे. मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये संधी निर्माण केली होती फलंदाज बाद होण्यासाठी. तिथे मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण, झेल जमिनीला दान झालाय आणि या बॉल्स वरती आपण पाहिलं तर 2 रन्स येतात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. काय करावं? 2 धावेच्या साने धावसंख्या जाऊन पोहोचली 2 षटकांच्या समाप्तीनंतर. ती मात्र 30 या अंकावरती. चांगली बॅटिंग आपण पाहतोय. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाहीये. चांगल्या खेळ मैदानामध्ये आपण पाहिलं तर मधुकर गोलंदाजी करत असताना धावसंख्या अगदी पाहिली तर 11 धावा या गोलंदाजाकडून खर्च केल्यात या गोलंदाजाने. पहिल्या गोलंदाजीवरती यशवंतने 19, त्याचबरोबर या गोलंदाजीमध्ये मात्र तर 11 धावा. चांगला क्रिकेटचा अनुभव. अगदी किरण भस्मा गोलंदाजी करण्यासाठी शेवटचा अंतिम षटक. पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका अगदी कव्हरच्या दिशेने. इथे मात्र क्षेत्ररक्षक बंबल चाललाय. बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. येतोय 4 धावांसाठी चौकार. फलकावरती पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. गोलंदाज दडपणाखाली गोलंदाजी करताना पाहायला मिळेल का? चौकार आलाय. इथे मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुढे सरकलाय, अगदी फटका सुरेख पाहायला मिळतोय आपल्याला.
क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळतंय. बॉल अडवला जातोय आणि या बॉलवरती अगदी पाहिलं तर 2 रन्स येत आहेत. धावसंख्या इथे मात्र जमवण्याचं अगदी चांगलं काम आहे. फलंदाज वामन आणि जनार्दन सलामीला गेलेली ही जोडी मैदानामध्ये अजून देखील बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. संधी निर्माण झाली होती फलंदाज बाद करण्यासाठी, तिथे मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण, अगदी झेल अगदी ड्रॉप झाल्या आणि संधी दिली ती मात्र फलंदाजी करण्यासाठी. वामन आणि जनार्दन या फलंदाजांना कॅच पकडावी लागेल मॅच जिंकायची असेल तर. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं पकडा कॅच जिंका मॅच, सोडा कॅच आणि हारा मॅच असं म्हटलं जातं. आणि या बॉल्सवरती अगदी पाहिलं तर धोक्याची घंटा होईल का, परंतु चांगली रनिंग पाहायला मिळाली. कॉम्बिनेशन 2 रन्स या बॉलवरती, अगदी दुहेरी धावा जमवण्याचं काम. धावसंख्या अगदी 38 या अंकावरती. 38 धावा धावफलकावरती. आपण रनआउट साठी अगदी तिसऱ्या पंचांकडे अपील केली जाते, आपण पाहतोय. पडले 2 रन्स अगदी कंप्लीट झालेत. आपण पाहिलं तर सन्या चायनीज कॉर्नर मंदारजी उतेकर यांचा देखील इथे चायनीज कॉर्नर आपण पाहिलं तर व्यासपीठाच्या उजव्या बाजूला. अगदी त्यांचं कौतुक करावं देखील कमीच. या पंचकृषी मधील एक युवा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी. सुरेख फटका स्टेट ड्राईव्हला अगदी लॉंगॉनच्या दिशेने बॉल निघून चाललाय. सीमा पार या बॉल वरती अगदी आलाय 4 धावांसाठी चौकार. बेचाळीस या अंकावरती 0 विकेट लॉस ऑफ. चांगली बॅटिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवरती अतिरिक्त रन्स येते वाईट स्वरूपामध्ये. एक्स्ट्राची रन 43 धावा, 0 विकेट लॉस ऑफ. चांगली बॅटिंग लाईनअप पाहायला मिळते, चांगला फटकेबाजी पाहायला मिळते. प्रेक्षकांचं मन जिंकणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. वामन आणि जनार्दन प्रेक्षक वर्ग देखील आजच्या दिवसामध्ये खूप सारा पाहायला मिळतोय. आयोजकांच्या वतीने देखील त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून अगदी प्रेक्षक वर्गाचं देखील हार्दिक अभिनंदन. प्रेक्षक कमाल कॅच साठी मात्र तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक लाभलंय. फक्त प्रेक्षक कमाल कॅच असेल, कोणत्याही खेळाडूला ते मात्र पात्र नसेल. जरी इथे मात्र या मैदानामध्ये जी टीम खेळण्यासाठी आली असेल त्या टीमची जर्सी जरी परिधान केली असेल तर त्या खेळाडूला इथे मात्र बक्षीस मिळणार नाहीये. अगदी विचार केला तर 3 षटकांचा खेळ समोर झाला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 45 या अंकावरती. तीन षटकांचा खेळ समोर झाला. धावसंख्या 45 या अंकावरती. येणारे 18 बॉल्स आणि 46 धावांचा टार्गेट सेट केलं रामा 11 पोखरवाडी टीम साठी. तोपर्यंत आपण जाऊया डीजेकडे.
त्याची देखील फर्स्ट इनिंगची मॅच आपण पाहतोय. आपण पाहिलं तर पहिली मॅच असेल आजच्या 10 टीम खेळतील आणि या 10 टीम मधील पहिली मॅच आपण पाहिलं तर कांड्रोली यांच्या विपक्षामध्ये कलोते रेती दोन्ही टीमचा कॅप्टन याचे टॉस का बॉस मध्ये टॉस करण्यासाठी आपण पाहिलं तर अभिषेक शेठ पाटील युवा उद्योजक आपण टॉस करण्यासाठी यायचा टॉस का बॉस मध्ये दोन्ही टीमचा कॅप्टन याचे कांड्रोली टीमचा कॅप्टन त्याचबरोबर विपक्षामध्ये कलोते रेती टीमचा कॅप्टन याचं टॉस का बॉस मध्ये. आपण पाहतोय दुसऱ्या इनिंग साठी सुरुवात होती. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. यशवंत आणि त्याचबरोबर नितेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. 18 बॉल्स मध्ये धावसंख्या चा पाठलाग करायचा तो मात्र 46 धावा 18 बॉल 46 धावांचा पाठलाग करायचा. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. पहिली गोलंदाज मार्गस्थ होण्यासाठी दाखल झाला. वामनचा पहिलाच बॉल अगदी संधी निर्माण झाली होती. पहिल्या बॉल वरती विकेटचं पतन झालं होतं परंतु तिथे मात्र झेल सोडली गेली आहे. ती मात्र कोणाची तर यशवंत या खेळाडूची बॅटरची. अगदी ज्याच्या बॅट मधून मोठे फटके येतात त्याला मात्र इथे संधी दिली आहे. एक रन श्री गणेश केला जातो आहे. 46 धावांचा पाठलाग करत असताना रामा 11 पोखरवाडी टीम फलंदाजी करते. प्रथम टॉस जिंकला होता क्षेत्ररक्षण स्वीकारलं परंतु बॅटिंग करत असताना चांगला धावा जमवला. त्या मात्र उंबरनेवाडी ब टीमने वामनचा पुढचा बॉल लॉफ्ट केलाय. बॉल हवेमध्ये ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. हो सुरेख झेल पहिल्या विकेटचं पतन. चांगली कामगिरी पाहायला मिळते. गोलंदाजी अगदी आक्रमण केली आहे आणि पहिला विकेटचं पतन पहिला विकेट अगदी बॅक टू द पवेलियन नितेश. अगदी बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. यशवंत ढुमणे या फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी मयूर शेठ निरगुडे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. मयूर शेठ निरगुडे कलोते यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी आपण पाहिलं तर यशवंत ढुमणे या फलंदाजासाठी सुवर्ण संधी झाली आहे. अगदी पाहिलं तर 46 धावांचा पाठलाग करताना सिंगल रन झाली. 1 विकेटचं पतन. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र थोडंसं क्षेत्ररक्षक पंबल होतोय. सिंगल रन झाली. दुसरीचा प्रयत्न होणार का थांबवलं जात आहे. अगदी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न 46 धावा अगदी चांगलं आव्हान अगदी पोखरवाडी टीम समोर ठेवलंय. उंबरनेवाडी ब टीमने चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 45 धावा जमवल्या प्रति ओव्हर. अगदी पाहिलं तर 15 रनची सरासरी आपण पाहिली तर दोन ओव्हर प्रति 15 आणि 1 ओव्हर मध्ये 16ची सरासरी आपण असे पाहिले तर बॅटिंग लाईनअप करत असताना इथे मात्र यशवंत अगदी रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न केला होता. सरळ बॅटने धावा येत नाहीयेत परंतु प्रयत्न केला रिव्हर्स अटेंडचा. इथे मात्र असफल ठरलाय. धावसंख्या स्थिरावली जाते. डॉट बॉलची सांगता येते. धावसंख्या ती मात्र आपण पाहतोय 2 अंकावरती स्थिरावली जाते. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. अगदी षटकारांची आतिषबाजी करण्याचा प्रयत्न. बॉल लॉफ्ट केलाय. अगदी बॉल निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. यशवंतच्या बॅट मधून दिमागदार शानदार षटकार. जाऊन पोहोचले ती मात्र 8 या अंकावरती. ओहो इथे काय घडलंय. चुकी केली जाते. यष्टीरक्षक बॅटची लिडिंग एज लागली होती. आता मात्र डोक्याची घंटा घडली असती.
परंतु यष्टीरक्षक डोक्याला हात लावतोय आणि झेल सोडली ती मात्र यशवंत डुमणे या फलंदाजाची. षटकार आला होता, गोलंदाजाने कमबॅक केलं होतं, अगदी विकेट आली होती परंतु चुकी केली आहे. आणि पाहिलं तर एक षटक संपलं. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती मात्र 8 या अंकावरती. आता मात्र धावांचा विचार केला तर 12 बॉल्स मध्ये 38 रन, 12 बॉल 38 रन, प्रति ओव्हर 19 ची सरासरी. अगदी आपण पाहायचंय ती प्रति ओव्हर मध्ये 3 मोठे फटके यावेच लागतील जिंकायचं असेल तर. नवीन बॉलच आपण पाहतोय, गोलंदाज मार्गस्थ आकाश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. आकाश पारदे उंबरनेवाडी अ टीम कडून सांघिक दुसरा वैयक्तिक पहिलं षटक, प्रति ओव्हर 19 ची सरासरी. पहिला बॉल काय घडलं या बॉल्स वरती, अगदी पंचामच्याकडे विशाल वाघमारे या बॉल्स वरती अतिरिक्त रनचा इथे मात्र सिग्नल दिला जातोय. वाईड बॉल येतोय, 1 रनच्या बरोबरीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 9 या अंकावरती. 12 बॉल 37 धावा. किरण भस्मा ऑन स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतोय, अगदी मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नामध्ये. परंतु हा बॉल देखील अगदी आपण पाहिलं तर गती होती आणि या बॉलला देखील अतिरिक्त बाउन्स, अगदी डॉट बॉलची सांगता आली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आकाश सेकंड ओव्हर साठी दाखल झालाय, मार्गस्थ होतोय गोलंदाज. अगदी पाहिलं तर ओहो इथे मात्र फाईन लेग स्वरूपामध्ये इथे मात्र बॉल अगदी फटकावण्याचा प्रयत्न जरूर केला होता. इथे मात्र डॉट बॉलची सांगता येते. प्रत्येक डॉट बॉल अगदी आपण पाहिलं तर पराभवाच्या दिशेने रामा 11 पोखरवाडी टीम फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र धावा आधी जमावायला लागतील, चौकार षटकारांची अतिशबाजी करावी लागेल. प्रति ओव्हर 19 आपण हे पाहिलं होतं, परंतु हा देखील बॉल काय घडतं या बॉल वरती. इथे मात्र डॉट बॉलची सांगता येते. काय घडतंय, चांगली गोलंदाजी पाहिली तर आकाश गोलंदाजी करतोय. 3 बॉल, अगदी पहिला बॉल वाईड स्वरूपामध्ये पाहिला, त्यानंतरचे सलगचे 3 बॉल अगदी डॉट बॉल पाहिले. धावसंख्या स्थिरावली ती मात्र 9 या अंकावरती. 3 बॉल वरती अगदी 3 मोठे फटके खेचावे लागतील, 19 ची सरासरी ठेवावी लागेल तर. पण चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आकाशच्या स्वरूपामध्ये. इथे मात्र सुंदर बॉल अगदी स्ट्राईक रोटेट केली आहे यशवंतच्या बॅट मधून मोठे फटके जरूर येत आहेत, परंतु दुसऱ्या षटकामध्ये अगदी यशवंतला स्ट्राईक मिळाली नाहीये. त्याचबरोबर 3 डॉट बॉल आल्यानंतर अगदी सिंगल रन्स आपण पाहतोय. आता मात्र यशवंत काय करेल, आता मात्र समीकरण असेल ते मात्र 36 धाव्यांचं. 10 बॉल 36 धावा, 6 मोठे फटके. अगदी पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक अगदी पाहिलं तर शांत. 8 बॉल माफ करा 8 बॉल 36 धावा. हा देखील बॉल आपण पाहिलं तर डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी, अगदी टाळ्यांचा गजर, कौतुक करतात त्या गोलंदाजाचं. फलंदाजावरती पकड केली जाते. एकही मोठा फटका अगदी या गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. अगदी सुरेख गोलंदाजी, 4 बॉल डॉट 1 सिंगल. इथे मात्र फटका लॉफ्ट केलाय, हवाई सफर, बॉल निघून चाललाय सीमा पार. उशिरा आलाय पण थेट षटकार यशवंतच्या बॅट मधून. येणारे 6 बॉल मध्ये 30 धाव्यांची गरज आहे. 5 मोठे फटके षटकाराच्या स्वरूपामध्ये अगदी बॅटिंग करत असताना रामा 11 पोखरवाडी टीमला खेळावे लागतील. 6 बॉल आणि 30 धाव्यांची गरज. अगदी बॉलिंग अटॅक करत असताना गोलंदाज मार्गस्थ होत असताना जनार्दन अगदी अंतिम षटक आहे. 6 बॉल मध्ये 30 रनची गरज आहे. 5 मोठे फटके मॅच विनिंग करण्यासाठी अगदी खेचावे लागतील. पाहतोय जनार्दन गोलंदाजी करण्यासाठी पहिला बॉल अगदी मार्गस्थ करण्यासाठी सज्ज झालाय पंचांच्या डाव्या बाजूने. ऑन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर किरण भस्मा फलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय.
पहिलाच बॉल लॉफ्ट केला, चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय, काय घडतंय, अगदी उडी मारून पकडण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र इथे मात्र यशस्वी ठरतोय आणि पहिल्याच बॉल वरती अगदी विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द पवेलियन, किरण भस्मा. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला असेल कलोते रैती यांच्या विपक्षामध्ये. कांट्रोली दोन्ही टीमने सज्ज व्हायचंय. अगदी ही मॅच संपल्यानंतर मैदानामध्ये त्वरित दाखल व्हायचं. क्षेत्ररक्षण स्वीकारलं असेल त्या टीमने, त्याचबरोबर सलामीची जोडी त्वरित मैदानामध्ये दाखल करायची. मॅच संपल्यानंतर आपण पाहतोय मधुकर ऑन सेकंडला फलंदाज, अगदी चांगला फटका, अगदी सुरेख देखना फटका आणि या बॉल वरती अगदी देखील इथे मात्र झेल पकडण्याची संधी होती. इथे मात्र कॅच सोडला जातोय आणि सिंगल रन्स येते. 4 बॉल्स बाकी, 4 बॉल्स मध्ये 29 धावा. यशवंत ऑन स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय. षटकार हॅट्रिक साठी तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक आहे. चौकार हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आयबा कॅच साठी 1,500 रुपये. प्रितेश दादा मोरे यांच्याकडून 1,000 रुपये आणि मुख्य आयोजक आपण पाहिलं तर गणेशजी खडके यांच्याकडून 500 रुपयाचं आहे. प्रेक्षक कमाल कॅच अगदी आजच्या दिवसामध्ये प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहिलं तर या मैदानामध्ये खूप सारा प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय. 4 बॉल 28 धावा. गोलंदाज जनार्दन, इथे मात्र फटका फसलाय, बॉल हवेमध्ये ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. इथे मात्र पुन्हा वारंवार चुकी केली जाते. कॅच अगदी ड्रॉप केल्या जात आहेत आणि फलंदाजांना संधी निर्माण केली जाते. एक सिंगल रन्स येते. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 19 या अंकावरती. आता मात्र मॅच अगदी पाहिली तर आपण उंबरनेवाडी ब टीमच्या बाजूने अगदी जाताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, अगदी सुरेख फटका, देखना फटका, परंतु इथे मात्र ताकद कमी पाहायला मिळाली आणि इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द पवेलियन. तिसरा विकेट सोडून दिली आहे उंबरनेवाडी बट टीमने. आयोजक टीम आपण पाहिलं तर रामा 11 पोकरवाडी टीम पराभवाच्या दिशेने आपण पाहतोय वाटचाल करत असताना. अगदी सर रमेश आवाटे हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. अंतिम बॉल असेल. अंतिम बॉल आहे आणि अगदी पाहिलं तर पोखरवाडी टीमला पराभव स्वीकारावा लागेल या मॅच मध्ये. पहिल्या मॅच मध्ये विजयी झाली होती, त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये अगदी आपण पाहिलं तर उंबरनेवाडी ब टीम समोर वाईड बॉल येतो. या बॉलवरती अतिरिक्त रन्स आपण पाहतोय. सिंगल रन्स येते. 20 या अंकावरती धावसंख्या. गोलंदाज आपण पाहिलं तर जनार्दनने देखील चांगली कामगिरी केली आहे. हा बॉल अगदी सुरेख सुंदर फटका असते. इकडे मात्र समालोचन कक्षाला सलामी देणारा शेवटच्या बॉल वरती लेट पण थेट. अगदी ह्या फलंदाजाची गरज होती मैदानामध्ये. उशीर झाला या फलंदाजाला यायला.